असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. उजगाव येथे वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको. गेल्या 30 दिवसांमध्ये सतत पेट्रोल, डिझेल, गॅसमध्ये होणारी दरवाढ व जीवनावश्यक वस्तूच्या वाढत्या महागाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उजगाव हायवे येथे रास्ता रोको करण्यात आले. गॅस सिलेंडर, टू व्हीलर, मालवाहू रिक्षाला हार घालून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनावेळी हुपरी, कोल्हापूरहून ये जा करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी करवी तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, आज बघितलं तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस भरमसाठ दरवाढ झालेला आहे. रोज 2-3 रुपये वाढून हे मोदी सरकार सर्वसामान्यांना झटका देत आहे. आणि आज विश्वगुरू म्हणते तर परदेशात फिरत आहे. आणि सर्वसामान्यांनी करायचं काय? आज डिझेलमधून जी वाहतूक होते अन्नधान्याची म्हणा, भाजीपाल्याची, त्याच्यामुळे त्याचेही दर वाढलेले आहेत. सर्वसामान्यांना आज जीवनावश्यक वस्तू त्याचा फार मोठा फटका बसणार आहे. कारण जीवनावश्यक वस्तूंचे दर ह्या डिझेल आणि पेट्रोलमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. आणि विश्वगुरू 2014 साली सत्तेवर येताना काय म्हटले? महागाई कमी करतो, महागाई नियंत्रणात आणतो म्हणून लोकांना आम्हीच दाखवून तुम्ही सत्तेवर आला. आणि आज लोकांना, सर्वसामान्य लोक जगू शकणार नाही अशा पद्धतीनं महागाई वाढलेला आहे. आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज निदर्शन केले. मोटरसायकल असेल, डिझेलची रिक्षा असेल आणि सिलेंडर यांना हार घालून या मोदी सरकारचा निषेध केला. आता तर मोदी सरकार सुधारतंय काय नाही, आता तर त्याचं डोकं ठिकाणावर येते काय बघण्यासाठी आम्ही आज रस्ता रोको केला. आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहे? जर अशीच दरवाढ होत राहिली तर आम्ही नक्कीच सांगतो तुम्हाला, या पुढचं आंदोलन आमचं हे हायवे रोका असणार. कारण किती लोकांनी सहन करायची, ह्या दरवाढी किती लोकांनी सहन करायची. आज पगारात वाढ व्हाय नाही आणि दरवेळी पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढायला लागल्यात. आणि पगार म्हटलं तर लोकांना, सामान्य लोकांना तेवढंच आहे. हे मोठ्या श्रीमंतांचं सरकार आहे हे अनेकदा सिद्ध झाले. सरकारने तात्काळ दर कपात करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, नाहीतर यापुढे राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट डांगट, शहर प्रमुख विशाल देवकुळे, राजू सांगावकर, राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, दीपक गौड, योगेश लोहार, सचिन नागटिळक, महादेव खोजगे, शंकर खोत, शिवाजी लोहार, शांताराम पाटील, मनोज कुरळे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी उजगावहून विजय शिंदे.